राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आणि संत विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन रविवारी 22 फेब्रुवारी 2026 रोजी रेशीमबाग नागपूर येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठी पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली। देशभरातील शिंपी दर्जी समाजातील हजारो प्रतिनिधी या महासंमेलनासाठी एकत्र येणार असून विविध राज्यांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। या महासंमेलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संत नामदेव महाराज विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय कृषी मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक खासदार, आमदार व संत महंत उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक समितीने दिली आहे। नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन हे 22 तारखेला रेशीमबाग येथे लाखोच्या संख्येमध्ये संपूर्ण भारतातून लोक या ठिकाणी येणार आहे आणि महाराष्ट्रातले सुद्धा लोक या ठिकाणी येणार। समाजाच्या काही मागण्या सुद्धा त्यासाठी आहे, कारण की जवळपास 50 वर्ष आधी शेती समाजाचा व्यवसाय समाजाच्या हातून गेल्यानंतर सरकारने आजपर्यंत समाजासाठी काहीही केलं नाही आणि त्या प्रसंगीच आम्ही काही आमच्या नवीन पिढीसाठी, युवकांसाठी, युवतींसाठी काही मागण्या याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा मागण्या या ठिकाणी आम्ही आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाठवत आहे आणि आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा ही फाईल आम्ही देत आहे आणि या प्रसंगी माझं सर्वांना सगळ्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना हेच म्हणणं राहिलं आहे किंवा सगळ्यांनी त्या ठिकाणी लाखोच्या संख्येत यायचं। आणि सिटी स्कॅप न्यूज अमरावती।